महाराष्ट्र आपल्याला आता रणधुमाळी चालू झालेली आहे। त्याच्यामुळे हे काही नवीन नाही। आता रोज काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न हा सालाबादाप्रमाणे दर इलेक्शनला होतो आणि त्याच्यावर लगेच आपल्याकडून काहीतरी प्रतिक्रिया येते किंवा सर्व पत्रकार मीडिया आम्हाला घेरण्याचा प्रयत्न करतात। आता हे मी गेल्या 25 वर्षापासून ही 6वी विधानसभा पाहतोय। जिल्हा परिषदा पाहिल्या, नगरपालिका पाहिल्या। असं दररोज काहीतरी वेगळं आणून समोरच्याला कसा अडकवता येईल, थांबवता येईल, प्रचारातून व्यस्ततेतून कसं त्यांना वेगळ्या दिशेने नेता येईल, हा प्रामाणिक प्रयत्न आमच्या विरोधक बांधवांकडून असतो। आणि म्हणून आज सकाळी कमिटमेंट प्रमाणे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेबांनी एक 40 लोकांची यादी प्रसिद्ध केली आणि त्या यादीमध्ये ज्या लोकांनी बंडखोरी केली अशा सगळ्या लोकांना 6 वर्षाकरता निलंबित करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं। आणि त्याच्यामध्ये नेमकं पारोळ्याचे बंडखोर उमेदवार एटी नाना पाटील आणि पाचोऱ्याचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे या दोघांचंही नाव नसल्या कारणाने आज संपूर्ण जिल्हाभर फक्त तेवढीच एक चर्चा आहे। आणि त्या चर्चेमुळे आमचे विरोधक मित्र बंडखोर उमेदवार यांना आता ते उंदराला चिंदी भेटल्यासारखं झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी ती पोस्ट आता प्रचंड व्हायरल करण्याचं काम केलंय आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम सकाळपासून त्यांनी चालू केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे सर्व पत्रकार मला फोनवर फोन करत होते आणि म्हणून हा एक गैरसमज दूर व्हावा याच्यासाठी खऱ्या अर्थाने आजची ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे। मी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब यांच्याशी चर्चा केली। जर तुम्ही ते 40च्या 40 उमेदवारांची यादी की ज्यांना बंडखोर म्हणून त्यांनी घोषित केल्यानंतर त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला, असे 40च्या 40 उमेदवार हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, म्हणजे जिथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आहे अशा ठिकाणी ज्या लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता किंवा बंडखोरी केलेली होती अशा लोकांना त्यांनी निलंबित केलेलं आहे। आता ज्या मित्र पक्षांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार आहेत अशा लोकांचे त्यांनी तात्काळ पक्षाच्या पदाचे राजीनामे मागवलेले होते, ते त्यांनी स्वीकारले आणि ते मंजूरही केले। ते मंजूर केल्यामुळे त्यांना निलंबित करण्याचा प्रश्न येत नाही, कारण ऑलरेडी त्यांना पदावरून हटवलेला आहे, त्यांचा राजीनामा मागवलेला आहे आणि तो राजीनामा त्यांनी मंजूर केलेला असल्यामुळे हा जो काही गैरसमज पसरवण्याचं काम आमचे विरोधक मित्र बंडखोर अमोल शिंदे हे पसरवण्याचं जे काम करताय हे चुकीचं आहे। हा संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे। परंतु आता राज्यामध्ये ही जी युती आहे ही इतकी अभेद्य आहे की इथे आपल्या सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो की या महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये थेट या राज्यात, या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, भारतीय जनता पक्षाचे देशाचे नेते आदरणीय अमितजी शहा साहेब यांनी दोघांनी लक्ष घातल्यामुळे आता हा मतदारसंघ शिवसेनेचा असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाचे गुजरातचे उपमहापौर यांना निरीक्षक म्हणून दिलेला आहे। ते स्वतः या मतदारसंघावर निगराणी ठेवून आहेत। इथे उद्या भारतीय जनता पक्षाचे खासदार की ज्यांच्यावर पूर्ण जिल्ह्याच्या 11 विधानसभेच्या उमेदवारांची जबाबदारी दिलेली आहे
असे उद्या ते खासदार साहेब येत आहेत. आता ज्यांच्यावर विधानसभेची जबाबदारी आहे ते उपमहापौर येऊन मला भेटून गेले. त्यांचं नाव परिमल सिंग गोहल असं आहे. आणि ते येऊन गेल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या समोरच मी आदरणीय बावनकुळे साहेबांशी बोललेलो आहे. त्याच्यामुळे आपण हा जो काही केविलवाना प्रयत्न आमचे विरोधक मित्र करताय, हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, हा विचारवंत कार्यकर्ता आहे. या अशा फसवणूक करणाऱ्या लोकांपासून तो 100% सावध झालेला आहे. मागच्या काळात त्यांनी अशाच पद्धतीच्या चुकीचे संदेश देऊन त्या लोकांमध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न केला, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु आता हा संभ्रम माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात कुठेही नाही. ही युती अभेद्य आहे आणि ही अभेद्य असल्या कारणाने शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि RPIचे सर्व नेते या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. त्याच्यामुळे हा असा कितीही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आमच्या विरोधकांनी केला तरी मित्र पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर, कुठल्याही मतदार बांधवावर याचा परिणाम होणार नाही, एवढी खात्री मला या निमित्तानं द्यावीशी वाटते. आपण काही भाजपची मंडळी आहे ते अजूनही काम करते अमोलदादा शिंदेसोबत. तर भाजपची जी आपली कार्यकारिणी आहे जळगावची पातळीची, ते पत्रकार परिषद घेतील का या विषयावर? नक्कीच घेतील. हा जो विषय आहे आजच आमचं ठरलं. उद्या मी तुम्हाला सांगितलं की खासदार साहेब ज्यांच्याकडे पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आहे ते ह्या विधानसभेची ज्यांच्यावर परिमल सिंग यांच्यावर जबाबदारी आहे ते उद्या जाऊन त्या खासदार साहेबांची भेट घेऊन पूर्ण जिल्ह्याची परिस्थिती ते जाणून घेऊन स्वतः पत्रकार परिषद घेऊन परवाच्या दिवशी ओरिजिनल भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आपण ठेवलेला आहे. आता तुम्ही ज्याला भाजप म्हणतात ते मुळात भाजप नाही. ज्या पद्धतीने करण पवारच्या माध्यमातून पारोळ्याला लोकसभेच्या वेळेस झालं, त्यांच्यावर जबाबदारी टाकली गेली. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांना सगळ्या प्रकारची जबाबदारी दिली आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांची निवड केली आणि ऐन लोकसभेला सगळी भारतीय जनता पक्ष पदाधिकाऱ्यांसह उबाठाच्या टांगणीला ते टांगले गेले असं चित्र त्या ठिकाणी होतं. ते चित्र पाचोरा शहरात किंवा तालुक्यात आहे. इथे ओरिजिनल भाजप त्या बंडखोर उमेदवाराबरोबर एकही नाही. त्याच्यावर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची फसवणूक केलेली आहे, त्यांची दिशाभूल केलेली आहे आणि स्वतःच्या मर्जीतले पदाधिकारी त्या ठिकाणी नेमलेले आहेत. उद्या त्यांच्यावर काही कारवाई झाली तर त्यांना फरक पडत नाही, कारण ते बंडखोर उमेदवाराचे कार्यकर्ते आहेत. असा विचारवादी वाला एकही कार्यकर्ता त्यांच्या सोबत नाही. ओरिजिनल भाजप ह्या युती सोबतच आहे. स्मिता वाघ एक खासदार, त्यानंतर मधु काटे हे तुमच्यासोबत फिरतात प्रचाराला, त्याबद्दल काय बोलायला? नाही, निश्चितपणे मी आपल्याला तेच सांगितलं की ओरिजिनल भाजप जे आहे ते आमच्या सोबत प्रामाणिकपणे काम करतंय. स्मिताताई वाघ स्वतः पाचोरा तालुक्यात येऊन पिंपळगावला माझ्या प्रचाराचं नारळ त्यांनी फोडलेलं आहे. हजारो लोकांच्या रॅलीमध्ये आम्ही प्रचाराचा नारळ फोडलं आणि पिंपळगाव शहराचा प्रत्येक कानाकोपरा स्वतः खासदारताई फिरल्या. जर असं असतं तर त्या मला सांगू शकल्या असत्या, काहीही कारण सांगू शकल्या असत्या आणि त्यांनी येणं टाळलं असतं. पण भारतीय जनता पक्ष एक विचाराने चालणारा तो पक्ष आहे, आदेशाने चालणारा तो पक्ष आहे. त्यांना वरून आदेश आला आणि आदेशाचं पालन करत आपल्या लोकसभेच्या खासदार आदरणीय स्मिताताई वाघ यांच्या शुभ हस्ते आम्ही प्रचाराचं नारळ फोडलेलं आहे. निष्ठावान सर्व भाजपचे कार्यकर्ते तुमच्यासोबत आहेत? निश्चित निष्ठावान जेवढे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते 100% माझ्या सोबत आहेत. ज्यांच्या घोंगड्या गुंतल्या आहेत ते बंडखोरासोबत.